पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणींच्या संदर्भात विरोध करताय की हा राज्यावर भार आहे आणि काल 20,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले। त्यातले 10,000 कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार आहे। विधानसभेत ते झालं, लोकसभेत ते झालं। हे जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात, आपले लाडके ठेकेदार, आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान 50% पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते। नक्कीच या ठेकेदारांकडून उचललेली आहे। हे जे ठेकेदार आहेत ज्यांना आधीच कामांची शब्द दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही कामं देऊ, तुम्हाला कामं देऊ। पहा ना तुम्ही, काल मी सांगितलं तुम्हाला की आमणे ते इगतपुरी रस्त्याची अवस्था काय आहे। 20 दिवसापूर्वी उद्घाटन केलेलं आहे एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी। ठेकेदाराने किती निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे हे आपण कालही पाहिलं आहे। आता हा जो नवीन ड्रीम प्रोजेक्ट आहे देवेंद्र फडणवीस यांचा, महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट एकच असू शकेल, ते म्हणजे या महाराष्ट्रातून अडाणीला हकलून देणं। हेच महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासह मुंबईतल्या सगळ्या योजना अडाणी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या जात आहेत, अगदी वीज वितरणापासून ते वीज बिल कलेक्शनपर्यंत महाराष्ट्रात कोणीच नाही आहे का? ह्यांना हकलून देणं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे। फडणवीस ते करणार आहेत का तेवढं सांगा। साहेब, आणीबाणीला काल 50 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं, पण शिंदेंचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांनी या आणीबाणीला सशक्त पाठिंबा दिला होता। लोकशाही मूल्य चिरडली जाणार नाही अशी ती अट होती आणि त्या अटीवरच तो बघा, एकनाथ शिंदे हे तेव्हा गोधडीमध्ये रांगत होते। आम्ही कॉलेज जीवनामध्ये होतो, आम्हाला जास्त माहिती आहे। वारंवार बाळासाहेबांकडून या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत। सशर्त बिनशर्त सोडून द्या। मुळात एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं थांबवलं पाहिजे। त्यांनी मोदी मंत्राचा जप केला पाहिजे, त्यांनी अमित शहा मंत्राचा जप केला पाहिजे। अमित शहानी त्यांना जी शिवसेना बिदागीत दिलेली आहे ती बिदागी ते सांभाळण्याचा प्रयत्न करतात, पण शिवसेनेच्या विचारांचा जो वारसा आहे तो त्यांना अजिबात पेलवणार आहे। आणीबाणीला माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला शिस्त लावण्यासाठी पाठिंबा दिला।